राज्यात सातत्याने उष्णता ही वाढत असून मागील 24 तासांमध्ये सोलापूरमध्ये 44.1 अंश सेल्सिअस एवढं सर्वात जास्त कमाल तापमान नोंदवलं गेलं. तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान बारामती इथे 20.5 अंश सेल्सिअस एवढं नोंदवलं गेलं. राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांवर अवकाळी पावसाचं सावट कायम असून पुढील 3 ते 4 दिवस विदर्भ मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाहुयात 8 मे रोजी राज्यातील हवामान तसेच तापमानाची स्थिती काय राहील. सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून. मुंबईमध्ये 7 मे रोजी 34 अंश सेल्सिअस एवढं कमाल तर 27 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. 8 मे रोजी मुंबईतील कमाल तापमानात 1 अंशाने घट होऊन ते 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहू शकतं अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पुढील 3 ते 4 दिवस मुंबईतील आकाश निरभ्र असणार असून हवामान कोरडं राहणार आहे. तर पुण्यामध्ये 7 मे रोजी 40 अंश सेल्सिअस एवढं कमाल तर 23 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. 8 मे रोजी पुण्यातील कमाल तापमान हे 39 अंश सेल्सिअस असणार असून किमान तापमान हे 22 ते 23 अंशांच्या दरम्यान असेल. मुंबई पुण्यानंतर आता येऊयात विदर्भाकडे. विदर्भावर पुढील 3 ते 4 दिवस अवकाळी पावसाचं सावट असणार आहे. ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो. 7 मे रोजी विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरमध्ये 41 अंश सेल्सिअस एवढं कमाल तर 23 अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. 8 मे रोजी देखील नागपूरमधील तापमानाची स्थिती अशीच असणार आहे. मुंबई, पुणे आणि विदर्भानंतर आता येऊयात मराठवाड्याकडे. मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 7 मे रोजी 41 अंश सेल्सिअस एवढ्या प्रचंड कमाल तापमानाची नोंद झाली. 8 मे रोजी देखील छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान हे 41 अंश सेल्सिअस एवढंच असणार असून किमान तापमान 25 अंश सेल्सिअस एवढं राहील. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये 7 मे रोजी 37 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. 8 मे रोजी देखील नाशिकमधील कमाल तापमान हे 37 अंश सेल्सिअस एवढंच असणार असून किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं असेल. तर पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एक शहर म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये 7 मे रोजी 39 अंश सेल्सिअस एवढं कमाल तर 22 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान नोंदवलं गेलं. 8 मे रोजी देखील कोल्हापूरमधील तापमानाची स्थिती ही अशीच असणार आहे. तर मंडळी, हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा. एकंदरीत राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील 3 ते 4 दिवस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर राज्यातील इतर विभागांमध्ये उष्णतेचा कडाका कायम असणार आहे. असेच हवामानाविषयीचे वृत्त पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.